यशवंत क्रीडा मंडळ तामसतीर्थ करसगाव यांच्या संकल्पनेतून साकारवणारी भव्य दिव्य अशी एक दिवसीय कबड्डी स्पर्धा आणि या संपूर्ण स्पर्धेचा चालू असलेला सेमीफायनलचा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगेल। सेमीफायनल क्रमांक 2 या ठिकाणी पाहायला मिळते। दोन्ही बलाढ्य संघ आहेत। एक चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगेल। भैरवनाथ जालगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये वरती आक्रमण पहिल्याच चढाईमध्ये चढवलाय। सक्सेसफुल कामगिरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते। अविनाश थोडासा त्या ठिकाणी दुखापतग्रस्त पाहायला मिळाला। मागच्या सामन्यामध्ये विपुल शिरवे देखील थोडासा दुखापतग्रस्त पाहायला मिळतोय। परंतु कबड्डीचा खेळ आणि दुखापती सातत्याने एक वेगळं नातं राहिलं। प्रत्येक खेळाडू हा सातत्याने वर्षभर प्रयत्न करत असतो की हंगामामध्ये एक चांगल्या दर्जाचा खेळ सादर व्हावा। परंतु हंगाम चालू झाल्याच्या नंतर सातत्याने चालू असलेल्या कबड्डीच्या स्पर्धा आणि त्यामध्ये झालेली दुखापत कुठेतरी सातत्याने प्रत्येक खेळाडूवरती पाहायला मिळते। परंतु असे अनेक सारे खेळाडू आहेत जे खेळाडू सातत्याने दुखापतीवरती रिकव्हरी करतात आणि पुन्हा एकदा नव्यानं आपला खेळ उभारण्यासाठी सज्ज होतात। आज अविनाशला देखील आपण पाहतोय थोडासा दुखापतग्रस्त होता, परंतु लगेचच डिफेन्स मार्कवर त्या ठिकाणी सज्ज झाला। पण त्याला देखील माहिती आहे हा सामना महत्त्वपूर्ण आहे। हा सामना जिंकला तर लगेचच या ठिकाणी फायनलची फेरी खेळण्याची संधी मिळेल। त्यासाठी या ठिकाणी प्रयत्न तर करावे लागतील। दुखापतीवरती रिकव्हरी देखील होईल, परंतु हा सामना तितकाच महत्त्वपूर्ण आहे। श्री साई वडण संघाच्या माध्यमातून आपण पाहिलं डिफेन्स मार्कवरती 5 खेळाडू आहेत, पण त्यांचे 2 महत्त्वपूर्ण खेळाडू सध्या स्थितीमध्ये बॅकलाईनच्या पाठी पाहायला मिळतात। प्रशांत हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहे आणि हा खेळाडू जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये असेल चढाई मार्कवरती श्री साई वडण संघासाठी तितक्याच ताकदीने लढा देण्याचा प्रयत्न करेल। यावेळेस भैरवनाथ जालगाव संघाच्या कोर्टमध्ये सज्ज होते प्रशांत हा खेळाडू। 7 खेळाडूचा फुलपॅक डिफेन्स आहे। सातत्याने स्वतःच्या उजव्या कॉर्नरवरती आक्रमण काढण्याचा प्रयत्न आहे। डाव्या कॉर्नरवरती या ठिकाणी आक्रमण काढण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी पाहायला मिळालाय। सक्सेसफुल कामगिरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल प्रशांत या खेळाडूच्या माध्यमातून। सुरेख कामगिरी त्या ठिकाणी। त्याचप्रमाणे या ठिकाणी भैरवनाथ जालगाव संघाच्या संघ प्रशिक्षकापदी आपण पाहतोय रचित पटेल यांना आपण पाहतोय, ज्यांना राज्यस्तरीय युवा खेळाडू पुरस्कार देखील मिळालाय। आज या ठिकाणी उपस्थित आहेत। भैरवनाथ जालगाव संघाला या ठिकाणी मार्गदर्शन देखील करतायत। या ठिकाणी गणेश आग्रे चढाई मार्गवरती श्री साई वडण संघाचा एक जुना जाणता खेळाडू आहे। गेली अनेक वर्ष कबड्डीची सेवा केली जाते। श्री साई वडण संघाच्या माध्यमातून आक्रमणासाठी सज्ज होतोय। मैदानाच्या आतमध्ये असले चालू थर्ड रेड तिसरी चढाई भैरवनाथ जालगाव। मैदानावरील सामना संपताच यानंतर लहान मुलांचे बक्षीस वितरणाचा कार्यक्रम या ठिकाणी पार पाडला जाईल, त्यामुळे सर्व लहान मुलं आपण या ठिकाणी थांबायचं आहे। हा सामना संपताच आपण लगेचच तुमचा गुणगौरव सोहळा या ठिकाणी पार पाडणार आहोत। या ठिकाणी मल्टी पॉइंट रेड आहे। नयन ठोंबरे या खेळाडूच्या माध्यमातून बोनस प्लस गुणाची कमाई आहे। 2 गुणाची कमाई त्या ठिकाणी भैरवनाथ जालगाव संघासाठी। रत्नागिरी जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करणारा खेळाडू भैरवनाथ जालगाव संघाचा महत्त्वपूर्ण खेळाडू आहे नयन ठोंबरे या खेळाडूला आपण पाहतोय। चला या ठिकाणी स्कोर कार्ड ऐकूयात। 4 या गुणसंख्येवरती भैरवनाथ जालगाव संघ पाहायला मिळतोय, तर 2 या गुणसंख्येवरती श्री साई वडण हा संघ पाहायला मिळेल। महत्त्वपूर्ण लढत दोन्ही संघांच्या दृष्टीने। या ठिकाणी थर्ड रेड श्री साई वडण थर्ड रेड जर्सी क्रमांक 1 प्रशांत लोरे या खेळाडूला आपण पाहतोय। आक्रमणासाठी सज्ज होईल। 7 खेळाडूचा फुलपॅक डिफेन्स आहे। यावेळेस मात्र सनी त्या ठिकाणी घाई गडबड करेल। आवश्यकता नव्हती त्या ठिकाणी घाई गडबड करण्याची, पण चढाईपट्टूला आक्रमण करण्याची आवश्यकता होती। गुणाची कमाई पुन्हा एकदा प्रशांत या खेळाडूच्या माध्यमातून होती।
गुणाची कमाई केली जाते प्रशांत लोगरे या खेळाडूच्या माध्यमातून. आक्रमणासाठी भैरवनाथ जालगाव संघाचा आकाशला आपण पाहतोय सज्ज होईल आक्रमणासाठी. यावेळेस मात्र सक्सेसफुल डिफेन्स आहे. सर्वप्रथम रोनकनं त्या ठिकाणी अँकल होल्डला सुरुवात केली. कामगिरी मैदानाच्या आतमध्ये. आकाश मात्र मैदानाच्या बाहेर जाईल. गुणाची कमाई ही श्रीसाई वडा संघाच्या खात्यामध्ये होतीये. चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही संघ समान गुणांवरती पाहायला मिळत आहेत. 4-4 असं गुणफलक सध्या स्थितीमध्ये दोन्ही संघांचं. आवाज कमी करा काय चला ठिकाणी मागच्या सडीमध्ये एक मल्टी पॉइंट रेड पाहिली या खेळाडूच्या माध्यमातून. यावेळेस मात्र थोडासा शांत संयमाने खेळ सादर करण्याचा प्रयत्न. या ठिकाणी माघारी परततोय प्रत्युत्तर पुन्हा एकदा गणेश या ठिकाणी पाहायला मिळते. डावपुऱ्या शैलीचा मजबूत बांधण्याचा असा चढाई पटतोय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा एक व्हॅलिड रेड केली आहे. आक्रमण पाहायला मिळत नाहीये. मिळालेल्या 30 सेकंदाचा पुरेपूर वापर करत आपल्या कोर्टमध्ये ट्रॅव्हल करण्याचा प्रयत्न आहे. पहिल्या 2-2 चढ्या दोन्ही संघाचे एमटी असतील, परंतु त्यानंतर येणारी तिसरी चढाई तितकीच धोकादायक आणि महत्वपूर्ण असेल दोन्ही संघांसाठी. आतापर्यंत आपण पाहिले तर प्रशांत लोगरे थर्ड रेड मध्ये सातत्याने सक्सेसफुल झालाय आणि यावेळेस मात्र पुन्हा एकदा थर्ड रेड साठी पाचारणी केलं जात आहे. ते मात्र प्रशांत या खेळाडूला आपण पाहतोय. तिसरी चढाई आहे, धोक्याची चढाई मैदानाच्या आतमध्ये. प्रशांत या खेळाडूला पुन्हा एकदा आपण पाहतोय सज्ज झाला आक्रमण करण्यासाठी. या ठिकाणी डिफेन्स एक वडेल. सक्सेसफुल कामगिरी मैदानाच्या आतमध्ये केली जाईल. अविनाश हा खेळाडू पुन्हा एकदा सक्सेसफुल झालाय. गुणाची कमाई होतीये. या ठिकाणी पुन्हा एकदा आपण पाहतोय नयन ठोंबरे या खेळाडूला जबाबदारी दिली आहे. सडे मार्कवरती पाचारण केलं जात आहे. बॅकिंग करण्याचा प्रयत्न आहे. काव्या प्रणय पेटकर आणि त्याचप्रमाणे माहिरा प्रणय पेटकर यांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेसाठी 1001 रुपयाची देणगी आलेली आहे. मंडळाच्या वतीने त्यांचा आभार. चला ठिकाणी पुन्हा एकदा गणेश यांना आपण पाहतोय. समोर व्हॅलिड रेड काढण्यासाठी पाचारण केले जात आहे. मल्टी पॉइंट रेड पाहायला मिळाली नाहीये. गुणाची कमाई या खेळाडूच्या माध्यमातून अजून देखील चढाई मार्गवरती पाहायला मिळाली नाहीये. परंतु यानंतर लगेचच अंतिम फेरीचा सामना आहे. ऑलरेडी जय सीमामाता चांदुरे संघानं फायनलचं तिकीट आपल्या नावावरती केलंय आणि विराजमान झालाय ते हॉट सीट वरती. आणि या संपूर्ण स्पर्धेचा तो हॉट फेवरेट देखील होता की अंतिम फेरी गाठू शकेल आणि त्या संघानं अंतिम फेरी गाठली आहे. या ठिकाणी कुठला संघ विजय होत फायनलची फेरी खेळेल जय सीमामाता चांदुरे संघासमोर हे देखील तितकंच महत्वपूर्ण आहे. या ठिकाणी अपेक्षा करतोय, वाट पाहतोय जय सीमामाता चांदुरे संघ कुठला दुसरा संघ जॉईन करेल आपल्याला फायनलची फेरी खेळण्यासाठी. या ठिकाणी पुन्हा एकदा गणेश आगरे. यावेळेस मात्र चांगली कामगिरी केली आहे. रनिंग हँडटच मैदानाच्या आतमध्ये गणेश यांच्या माध्यमातून सक्सेसफुल झालाय. सनिया खेळाडू या ठिकाणी पुन्हा एकदा मैदानाच्या बाहेर येईल. सक्सेसफुल कामगिरी त्या ठिकाणी पाहायला मिळते. गणेश यांच्या माध्यमातून गुण एकवटलाय श्रीसाई वडन संघाच्या खात्यामध्ये. त्याच्या माध्यमातून त्यांचे डिफेंडर चढाईपटू सातत्याने सक्सेसफुल झाले. यावेळेस मात्र भैरवनाथ जालगाव संघाचं स्कोर कार्ड स्थिरावलंय. चला ठिकाणी थर्ड रेड. तिसऱ्या चढाईसाठी या ठिकाणी आपण पाहतोय तेजस या खेळाडूला आपण पाहतोय आक्रमण करेल. महत्वपूर्ण चढाई आहे. चला या ठिकाणी मल्टी पॉइंट रेड पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये.
बोनस प्लस गुणाची कमाई आहे. सक्सेसफुल कामगिरी केली आहे त्या ठिकाणी चढाईपटून. स्कोर कार्ड ऐकूयात. 7 या गुणसंख्येवरती जालगावचा संघ आहे, तर 6 या गुणसंख्येवरती श्री साई वडण संघ पाहायला मिळतोय. मॅच मध्ये गरमागरमी या ठिकाणी निर्माण झाली आहे. एक मल्टी पॉइंट रेड त्या ठिकाणी पाहायला मिळाली. गुणाची कमाई होताना पाहायला मिळाली त्या ठिकाणी. मात्र आघाडी ही भैरवनाथ जालगाव संघाकडे 7 या गुणसंख्येवरती खेळतोय, तर दुसऱ्या बाजूने 6 या गुणसंख्येवरती खेळताना वडणचा संघ पाहायला मिळतोय. चढाईसाठी आक्रमण प्रशांत लोवरे, जर्सी क्रमांक 1. संकेत हेदुकर, आपण कुठे असाल तर लवकरात लवकर आपल्या सदस्यांजवळ संपर्क साधा. संकेत हेदुकर, संकेत हेदुकर, आपण लवकरात लवकर आपल्या सदस्यांजवळ संपर्क साधायचा. चला या ठिकाणी एक मल्टी पॉइंट रेड आली आहे. भैरवनाथ जालगाव संघ पुन्हा एकदा बॅकफुटला गेलाय. मगाशी पण त्यालाच भेटला मगाशी. प्रशांत लोवरे हा खेळाडू या मॅच मध्ये दुसऱ्यांदा स्पेशल फालुद्याचा मानकरी ठरतोय. सामना संपताच आपण त्या ठिकाणी जाऊन स्पेशल फालुद्याचा देखील आस्वाद घ्यायचा आहे. परंतु प्रशांत लोवरे या खेळाडूने कमबॅक केलाय. मैदानाच्या आतमध्ये कमाल धमाल केली आहे. एक मल्टी पॉइंट रेड, सुपर रेड त्या ठिकाणी पाहायला मिळाले आणि या 3 गुणांच्या कमाईनं स्कोर कार्ड मात्र पुढे सरकताना देखील पाहायला मिळालंय. यावेळेस मात्र 2 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये पुन्हा एकदा प्रशांत या खेळाडूला आपण पाहतोय. रनिंग अँड टच आकाश या खेळाडूला टिपलं जात आहे. सक्सेसफुल कामगिरी या मैदानाच्या आतमध्ये. प्रशांत हा खेळाडू या ठिकाणी पुन्हा एकदा सक्सेसफुल होईल. रेड या ठिकाणी ऑल आउट उंबरठ्यावरती भैरवनाथ जालगाव हा संघ पाहायला मिळतोय. अविनाश हा खेळाडू पुन्हा एकदा या सामन्यामध्ये या भैरवनाथ जालगाव संघाला या अडचणीमधून बाहेर काढेल का? खूप साऱ्या स्पर्धेमध्ये याच खेळाडूनं या भैरवनाथ जालगाव संघाला अडचणीमधून बाहेर काढलंय. या मॅच मध्ये काढेल का? भैरवनाथ जालगाव संघाच्या डिफेन्सच्या माध्यमातून आणि त्यानंतर मात्र एक ऑल आउट घ्यावा लागलाय. श्री साई वडण संघाने या मॅच मध्ये देखील प्रतिस्पर्धी संघाला ऑल आउट केलाय. स्ट्रॉंग पोझिशन वरती सध्या स्थितीमध्ये श्री साई वडण हा संघ पाहायला मिळतोय. महत्वपूर्ण मॅच आहे. महत्वपूर्ण मॅच मध्ये महत्वपूर्ण कामाई करावी लागेल. कामगिरी करणं आवश्यक आहे. सध्या स्थितीमध्ये आपण पाहतोय तर श्री साई वडण संघ सध्या स्थितीमध्ये स्ट्रॉंग पोझिशन वरती. भैरवनाथ जालगाव संघाच्या माध्यमातून अजून एक व्हॅलिड रेड. प्रत्युत्तर म्हणून जर्सी क्रमांक 5 गणेश यांना आपण पाहतोय. आक्रमणासाठी सज्ज होईल. फुल बॅक डिफेन्स देखील आहे. परंतु यावेळेस मात्र पुन्हा एकदा खराब कामगिरी पाहायला मिळेल. एका गुणाची कमाई त्या ठिकाणी पाहायला मिळते श्री साई वडण संघाकडे आणि त्याच दरम्यान पंचांचा इशारा येतोय. सामना मध्यंतरासाठी थांबेल. मध्यंतरापर्यंतचा गुणफलक 14 या गुणसंख्येवरती श्री साई वडण, तर 8 या गुणसंख्येवरती भैरवनाथ जालगाव. चला या ठिकाणी सेकंड हाफ महत्वपूर्ण हा हाफ पाहायला मिळेल. मध्यंतरानंतरच्या खेळाला सुरुवात झाली आहे. दुसऱ्या हाफ मध्ये आपण ट्रॅव्हल चालू आहे. कुठला संघ अंतिम फेरी गाठेल याचा रिझल्ट या मॅच मध्ये या दुसऱ्या सत्राच्या खेळामध्ये पाहायला मिळेल. संकेतनं मॅच मध्ये पुन्हा एकदा या ठिकाणी जीव टाकलाय. पुन्हा एकदा एक रोमांच निर्माण करण्याचा प्रयत्न मल्टी पॉइंट रेड भैरवनाथ जालगाव संघासाठी आले. संयमानं शांततेनं श्री साई वडण संघ या मॅच मध्ये पकड मजबूत करण्याचा प्रयत्न करतोय. या संपूर्ण स्पर्धेसाठी कार्तिक योगेश कर्देकर यांच्याकडून 250 रुपयाची देणगी आलेली आहे. मंडळाच्या वतीने त्यांचा आभार.
चला या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहतोय प्रथम क्रमांकासाठी रोख रक्कम 7,777 आणि आकर्षक चषक देऊन सन्मानित करणार आहोत. तर रोख रक्कम 7,777 या रोख रकमेचे पुरस्कर्ते आहेत श्री रविराज दिलीप हेदुकर यांच्या माध्यमातून पुरस्कृत झाले. तर प्रथम क्रमांकाचा आकर्षक चषकाचे पुरस्कर्ते आहेत कुमार रचित रूपम पेडणेकर. तर द्वितीय क्रमांकाचे रोख रक्कम 5,555 पुरस्कर्ते आहेत श्री किरण सुधाकर बागकर. द्वितीय क्रमांक आकर्षक चषक पुरस्कर्ते आहेत कुमार ग्राहिल अक्षय कीर. तृतीय क्रमांक आकर्षक चषक पुरस्कर्ते आहेत कुमार रियाज अनिश मोरे. तर चतुर्थ क्रमांक आकर्षक चषक पुरस्कर्ते आहेत कुमार श्रीजय सूरज बागकर. कुमार पूर्विक विशाल अरुंदेकर यांच्याकडून पुरस्कृत झाले. तर सर्वोत्कृष्ट खेळाडूसाठी आकर्षक चषक आहे आणि त्या चषकाचे पुरस्कर्ते आहेत कुमार प्रवीण यशवंत चांदिवडे. तर सर्वोत्कृष्ट चढाईपटूसाठी आकर्षक चषक आहे आणि त्या आकर्षक चषकाचे पुरस्कर्ते आहेत श्री नितेश अशोक शेवडे. तर सर्वोत्कृष्ट पकडपट्टूसाठी देखील आकर्षक चषक आहे आणि त्या आकर्षक चषकाचे पुरस्कर्ते आहेत सौ साक्षी कौशिक हेदुकर. त्याचप्रमाणे प्रथम क्रमांकासाठी गोल्ड मेडल देखील दिले जाणार आहे आणि त्या गोल्ड मेडलसाठी आपण पाहतोय पुरस्कर्ते आहेत सिद्धकला होमस्टे. तिथे सर्व श्री ओंकार उदय भाटकर यांच्या माध्यमातून पुरस्कृत झाले. तर द्वितीय क्रमांकासाठी सिल्वर मेडल देणार आहोत. तर ते मेडलचे पुरस्कर्ते आहेत सागर सहवास होमस्टेचे सर्व सौ प्रचिती प्रथमेश पेटकर यांच्या माध्यमातून पुरस्कृत झालंय. त्याचप्रमाणे या संपूर्ण स्पर्धेमध्ये जे जे संघांचा सहभाग नोंदवणार आहेत त्या सर्व संघांना आपण सन्मान चिन्ह देणार आहोत आणि त्या सन्मान चिन्हाचे पुरस्कर्ते आहेत जिजा संदीप शेवडे, भूमी उमेश शेवडे आणि अस्मी उमेश शेवडे यांच्या माध्यमातून सन्मान चिन्ह पुरस्कृत झालेत. या सर्व देणगीदारांचा पुन्हा एकदा आमच्या मंडळाच्या वतीने आभार. वडणा संघ खेळतोय 15 या गुणसंख्येवरती. तर 11 या गुणसंख्येवरती भैरवनाथ जालगाव हा संघ पाहायला मिळतोय. 15, 11, 11, 15 चालू सामन्याचं सध्या स्थितीतील गुणफलक आहे. यानंतर अंतिम सामना देखील या ठिकाणी खेळवायचा आणि त्या दरम्यान या ठिकाणी क्षणभर विश्रांती मागून घेतली आहे. चला या ठिकाणी रोलत पाहायला मिळतोय जर्सी क्रमांक 6 श्री साईवडन संघाच्या माध्यमातून आक्रमण विभाग रेषा उलटले. त्यानंतर मात्र शांत सैनिक खेळ करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. आक्रमण पाहायला मिळत नाहीये. त्याचप्रमाणे आता बैलगाडी शर्यतीमध्ये तृतीय क्रमांक पटकावलेले भाग्येश सुर्वे यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मंडळाच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत. बैलगाडी स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक पटकावणारे भाग्येश सुर्वे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. या ठिकाणी गुणाची कमाई आहे. सक्सेसफुल कामगिरी अमित या खेळाडूच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये श्री साई वडा संघासाठी जो काही पलटवार होण्याचा प्रयत्न केला जात होता भैरवनाथ जालगाव संघाच्या माध्यमातून पुन्हा एकदा रोखलाय. आणि यावेळेस मात्र थर्ड तिसऱ्या चढाईसाठी आकाश. किती गुणी यावेळेस मात्र आपण पाहतोय आकाशच्या माध्यमातून तब्बल 4 गुणाची कमाई मैदानाच्या आतमध्ये. भैरवनाथ जालगाव संघ पुन्हा एका मॅच मध्ये येईल स्कोर काढेल. तर 16 या गुणसंख्येवरती भैरवनाथ 15 या गुणसंख्येवरती भैरवनाथ जालगाव. तर 16 या गुणसंख्येवरती श्री साई बनत. 15, 16, 16, 15 चालू सामन्याचं गुणफलक आहे. मॅच पुन्हा एकदा हाय व्होल्टेज ड्रामाकडे घेऊन चाललो आहे. या ठिकाणी बक्षीस येत आहे आपल्या या 4 गुणांच्या चढाईसाठी 5 वडापावचे बक्षीस या ठिकाणी आलेलं आहे. शिवराज हेदुकर यांच्या माध्यमातून आकाशच्या जबरदस्त अशा 4 खेळाडूंच्या त्या गुणांसाठी तब्बल 5 वडापाव दिले जाणार आहेत शिवराज हेदुकर यांच्या माध्यमातून. आकाश सामना संपल्याच्या नंतर नक्कीच तुम्ही शिवराज हेदुकर यांची भेट घ्या आणि आपलं बक्षीस देखील घेऊन जायचं आहे. चला या ठिकाणी पुन्हा एकदा आकाशने मॅच मध्ये रंगत निर्माण केले. भैरवनाथ जालगाव संघाला मॅच मध्ये आणलाय. मोमेंटम शिफ्ट झाला या ठिकाणी.
भैरवनाथ जालगाव संघाकडे गणेश आगीला त्या ठिकाणी रोखलाय. सक्सेसफुल कामगिरी श्री साई वडन संघ अलाउडच्या उंबरट्यावरती या ठिकाणी पाहायला मिळतोय. ऑल आउट होईल श्री साई वडन संघ. स्कोर कार्ड ऐकूयात. 19 या गुणसंख्येवरती भैरवनाथ जालगाव तर 16 या गुणसंख्येवरती श्री साई वडन हा संघ पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र आघाडी येऊन ठेपली आहे ती मात्र भैरवनाथ जालगाव संघाकडे. मोमेंटम लगेच शिफ्ट झाला. एक मल्टी पॉइंट रेड तब्बल 4 गुणांची आली. खूप मोठा खिंडार आकाशने त्या ठिकाणी पाडला आणि त्यानंतर मात्र मोमेंटम शिफ्ट होताना पाहायला मिळतोय. या ठिकाणी गुणाची कमाई आहे. गुणाची कमाई त्या ठिकाणी होती. मॅच मध्ये गरमागरमी निर्माण झाली आहे. हाय व्होल्टेज ड्राम्याकडे आपण चाललोय. श्री साई वडन संघ सहजासहजी हार मानणार नाही. तर दुसऱ्या बाजूला भैरवनाथ जालगाव संघ देखील सहजासहजी या ठिकाणी गेम सोडणार नाहीये. दोन्ही संघ संघर्ष करतील. यानंतर लगेचच फायनलची फेरी खेळवली जाणार आहे आणि या फायनलच्या फेरीसाठी कुठला संघ क्वालिफाय करेल हे देखील तितकंच महत्वपूर्ण आहे. ऑलरेडी सालदुरे संघाने क्वालिफाय केलंय फायनल साठी. या ठिकाणी पुन्हा एकदा वेगाने स्वाल झालाय. रनिंग हँड टच मैदानाच्या आतमध्ये प्रशांत या खेळाडूचा सक्सेसफुल होतोय. चढाई मार्फत गुणाची कमाई आहे. सुरेख कामगिरी. फायनलला गेलं तर ह्यालाच आहे ना बेस्ट रायडर. मस्त बरं. खिचडी मोडीत काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी श्री साई वडन संघाचा. आकाश हा खेळाडू पाहायला मिळतोय ज्या खेळाडूने 4 गुणांची कमाई देखील केलेली चढाई देखील आपण पाहिली आहे. 18 या गुणसंख्येवरती वडनचा संघ तर 19 या गुणसंख्येवरती जालगावचा संघ पाहायला मिळतोय. एका गुणाची फक्त नाममात्र आघाडी अजून देखील पाहायला मिळतोय. सक्सेसफुल कामगिरी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. भैरवनाथ जालगाव संघाच्या माध्यमातून सुरेख कामगिरी आहे. भैया स्कोर कार्ड ऐकूयात. 20 या गुणसंख्येवरती भैरवनाथ जालगाव तर 18 या गुणसंख्येवरती श्री साई वडन. तिसरी चढाई थर्ड रेड या ठिकाणी पाहायला मिळते. पुन्हा एकदा सामना रोमहर्षक लढतीकडे. चला या ठिकाणी आपण पाहतोय चढाईपट्टू बाद होईल. पंचांनी अपील फेटाळली त्या ठिकाणी. चढाईपट्टू बाद झालाय. गुणाची कमाई पुन्हा एकदा श्री साई वडन संघाकडे. प्रशांत लोहरे या ठिकाणी पुन्हा एकदा सज्ज होईल आक्रमण करण्यासाठी. स्वतःच्या उजव्या कॉर्नरवरती या ठिकाणी आक्रमण करण्याचा प्रयत्न आहे. रनिंग अटॅक करण्याचा प्रयत्न. सक्सेसफुल कामगिरी मैदानाच्या आतमध्ये केली आहे. प्रशांत बॅकलाईनच्या पाठी जाईल. गुणाची कमाई होते ती मात्र भैरवनाथ जालगाव संघाकडे. एकवीस या गुणसंख्येवरती भैरवनाथ जालगाव. 19 या गुणसंख्येवरती श्री साई वडन हा संघ आहे. दुसऱ्या सत्राचा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. हाय व्होल्टेज ड्रामा. पुन्हा एकदा ठिकाणी रोनक बॅलिन रेड करून माघारी परतलाय. गेम तापवून आकाशला आपण पाहतोय. सामना संपायला शेवटची 5 मिनिटे. 19 या गुणसंख्येवरती श्री साई वडन तर 21 या गुणसंख्येवरती भैरवनाथ जालगाव. अजून एका गुणाची कमाई आहे. एका गुणाने स्कोर कार्ड या ठिकाणी पुढे सरकेल. तापवती भैरवनाथ जालगाव संघ स्ट्रॉंग पोझिशन मध्ये जाऊन पोहोचला परंतु रोनक ने या ठिकाणी कमाल केली आहे. गुणाची कमाई करतोय. परंतु भैरवनाथ जालगाव संघाचा डिफेंडर देखील त्या ठिकाणी थोडासा ऍडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न आहे. हे शेवटच्या काही मिनिटांमध्ये गेलेला सामना परंतु दोन्ही संघ थोडेसे आक्रमक. सामना संपायला शेवटची 4 मिनिटे. 20 या गुणसंख्येवरती श्री साई वडन तर 22 या गुणसंख्येवरती भैरवनाथ जालगाव संघ पाहायला मिळतोय. शेवटच्या 4 मिनिटांमधला सामना 2 गुणांची महत्वपूर्ण आघाडी भैरवनाथ जालगाव संघाकडे. आकाश
रायडर या भारी. ठिकाणी प्रशांत पुन्हा एकदा चढाई मार्फत सज्ज झाला. परंतु यानंतरची प्रशांतची भूमिका काय राहिली महत्वपूर्ण. आक्रमण करेल का की पुन्हा एकदा थर्ड रेड वरती सामना शेवटाकडे घेण्याचा प्रयत्न करेल. बोनस गुण घेण्याचा प्रयत्न झाला परंतु पंचांनी अपील फेटाळली. या ठिकाणी गुणाची कमाई होत नाहीये. बोनस गुण घेण्याचा प्रयत्न प्रशांतचा त्या ठिकाणी अनसक्सेसफुल ठरलाय. त्यानंतर मात्र पुन्हा एकदा आपण पाहतोय चढाई मार्फतची आकाश या खेळूला आपण पाहतोय मधल्या पैकी डिपेंडिंग वरती रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतो. तो पुन्हा एकदा स्वतःच्या उजव्या कॉर्नरवरती ट्रॅव्हल करेल. या ठिकाणी मात्र एक व्हॅलिड रेड. सामना संपायला शेवटची 3 मिनिटे. 20 या गुणसंख्येवरती श्री साई नंतर 22 या गुणसंख्येवरती भैरवनाथ जालगाव संघ पाहायला मिळतोय. यावेळेस बोनस गुणाची कमाई नंतर मात्र थर्ड रेड. रेडवर आहे आता. भैरवनाथ जालगाव संघासाठी स्तंभवता महत्वपूर्ण चढाई असेल. मारलांत गेम आहे. संकेत या खेळाडूला आपण पाहतोय सज्ज झाला आक्रमणासाठी. वेळ निघत चाललाय. यावेळेस मात्र डिफेन्सने जेर बंद केले. संकेत या खेळाडूला 25 निकाल दिले मैदानात मध्ये पाहायला मिळेल. स्कोर कार्ड ऐकूया. दोन्ही संघ समान गुणांवरती जाऊन पोहोचले. 22 या गुणसंख्येवरती श्रीसाई नंतर 22 या गुणसंख्येवरती भैरवनाथ जालगाव हा संघ पाहायला मिळतोय. दोन्ही संघाचे स्कोर कार्ड समान. बाबू गुणांवरती 22 या स्कोर कार्ड वरती गुण फलक पाहायला मिळतोय. सामना संपायला शेवटची 2 मिनिटे आहेत. कुठला संघ या ठिकाणी विजयाच्या दिशेने अग्रेसर होईल हे देखील तितकंच महत्वपूर्ण राहील. त्याचप्रमाणे आकाश आपल्यासाठी पुन्हा एकदा बक्षीस येत आहे. जर एका चढाईमध्ये 2 खेळाडूंना बाद केलं तर 500 रुपयाचं कॅश प्राइज तुम्हाला दिलं जाणार आहे. तर यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये कमबॅक उलट स्कोर पाहायला मिळतोय. आकाश उभा राहा. श्रीसाई म्हणून संघाचा स्ट्राईक रेडर मैदानाच्या बाहेर गेला. प्रशांत दोऱ्या खेळाडू मैदानाच्या बाहेर जाईल. त्या ठिकाणी अँकल होल्ड सक्सेसफुल झालाय. एका गुणाची महत्वपूर्ण आघाडी भैरवनाथ जालगाव संघाकडे आली आहे. 23 या गुणसंख्येवरती भैरवनाथ जालगाव तर 22 या गुणसंख्येवरती श्रीसाई म्हणून. गुलाबी थंडीमध्ये चालू असलेली स्पर्धा तर तो मैदानाच्या आतमध्ये गरमागरमी वाढली आहे. सामना संपायला शेवटचं आणि अंतिम मिनिट आहे आणि त्या दरम्यान क्षणभर विश्रांती मागून घेतली. स्कोर कार्ड ऐकूया. 23 या गुणसंख्येवरती भैरवनाथ जालगाव तर 22 या गुणसंख्येवरती वडणचा संघ पाहायला मिळतोय. पाहिजे गुणगौरव सोहळा या ठिकाणी मेन रेड आहे आता. चला या ठिकाणी महत्वपूर्ण चढाई संभवता भैरवनाथ जालगाव संघाची दृष्टी. आकाश भावा आकाश दोन्ही संघाच्या खात्यामध्ये एका गुणाची भर पडेल. पुन्हा एकदा स्कोर कार्ड ऐकूयात. 24 या गुणसंख्येवरती भैरवनाथ जालगाव तर 23 या गुणसंख्येवरती श्रीसाई हा संघ पाहायला मिळतो. एका गुणाची महत्वपूर्ण आघाडी भैरवनाथ जालगाव संघाकडे. या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय पुन्हा एकदा दोन्ही संघाच्या खात्यामध्ये काय घडलं. दोन्ही संघ समान गुणांवरती आहेत. 25 या गुणसंख्येवरती श्रीसाई नंतर 25 या गुणसंख्येवरती समजून पाठव. दोन्ही संघ समान गुणांवरती 25-25 दोन्ही संघाचे गुणफलक 25-25 दोन्ही संघ समान गुणांवरती आहेत. या संपूर्ण स्पर्धेतील पहिला सामना पाहायला मिळेल का जो बरोबरी सुटेल. सेमीफायनलची लढत
हाय व्होल्टेज ड्रामा. आपण देखील घेऊया थोडा विश्रांती. महत्वपूर्ण सामना, महत्वपूर्ण चढाई सजवली जाते. मॅच येऊ दे टाईवर. चला या ठिकाणी ऑफिशियली इशारा येतोय, सामना संपलाय आणि या संपूर्ण स्पर्धेतील पहिला सामना आपल्याला मिळतोय जो बरोबरी सुटलाय. दोन्ही संघ समान गुणांवरती 25-25. उपांत्य फेरीचा दुसरा सामना सेमीफायनल क्रमांक 2 या ठिकाणी बरोबरी सुटली आहे. रोनक लवरे जर्सी नंबर 6. भैरवनाथ जालगाव. रेडी. पहिली चढाई झालेली आहे गुणफलकावर. वनन 2 जालगाव 1. दुसरी चढाई वनन अमित लई जर्सी नंबर 10. बड्डी. दुसरी चढाई भैरवनाथ जालगाव नयन ठोंबरे जर्सी नंबर 8. बोलत घ्या. दोन चढाई झालेले आहेत. गुण श्रीसाई वनन 2 गुण, भैरवनाथ जालगाव 3 गुण. तिसरी चढाई वनन प्रशांत लवरे जर्सी नंबर 1. तिसरी चढाई जालगाव आकाश रेळेकर जर्सी नंबर 10. कोणती चढाई झालेले आहेत. गुणफलक आहे वनन 4 गुण, जालगाव 3 गुण. वनन 4 जालगाव 3 जर्सी नंबर 66. जालगाव चौथी चढाई सोनी पवंडे जर्सी नंबर 4. लागला बाई. सोनी पवंडे चार चढाई झालेल्या आहेत. गुणफलक आहे वनन 5 गुण, जालगाव 4 गुण. पाचवी चढाई वनन गणेश आगरे जर्सी नंबर 5.
शेवटची लढाई या स्पर्धेची शेवटची लढाई 5वी लढाई जालगाव 16. समान लढाई 6-6. आता गोल्डन लढाई पब्लिक सर्वप्रथम टॉप 5 रेड मध्ये गेला. टॉप 5 रेड मध्ये गेल्याच्या नंतर प्रत्येक संघाला 5-5 चढाई मिळाल्या. त्या 5-5 चढाईमध्ये सामना पुन्हा एकदा बरोबरी सुटलाय आणि या ठिकाणी गोल्डन रेड आपल्याला पाहायला मिळते आणि गोल्डन रेडचा नाणेफेकी संघावर गेलाय श्रीसाई वनस संघाकडे, म्हणजे त्यांची चढाई असेल आणि महत्वपूर्ण चढाई चालवण्यासाठी सज्ज होता प्रशांत लवरे. व्हिडिओ कर उभी चालू सामन्यामध्ये श्रीसाई वनन हा संघ अंतिम फेरीत दाखल झालेला आहे. आता होणारा अंतिम सामना आहे तर जय सिंहमाता सालगुडी विरुद्ध श्रीसाई वनन. सामना उपांत्य फेरीचा सामना सेमीफायनल क्रमांक 2 या ठिकाणी संपलाय आणि गोल्डन रेड मध्ये श्रीसाई वनस संघाला बाजी मारली आहे.